जीवनाला कलाटणी मिळावी आणि आपलं आयुष्य सुखाचं व्हावं अशी प्रत्येक भक्ताच्या मनामध्ये ही इच्छा असते, बरं का, सुप्त इच्छा असते. बाकी त्यांनी काय नाही दिलं तर जाईल, पण श्रीपादांनी आपल्यावर कृपा करावी आणि आपल्या जीवनाचं सार्थक व्हावं अशी ही इच्छा घेऊन भक्त येतात. बघा, सामान्य ते सामान्य असू दे, गरीब असू दे, श्रीमंत असू दे, आडणी असू दे, किती शिकलेले असू दे, आणि असे आलेले भक्त हे आपल्या संपर्कात येतात. ज्यांची इच्छा नसते ना त्यांच्याशी माझं बोलणं होत नाही, लक्षात घ्या. आणि ही श्रीपादांची स्कीम आहे. कारण आपल्याला काही मिळवायचं नाही, फक्त श्रीपादांचे आशीर्वाद पाहिजे. श्रीपादांचे जर आपल्याला आशीर्वाद पाहिजे तर आपण काय केलं पाहिजे, तर श्रीपादांनी जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. बरोबर. आता आपण संसारी माणसं असते, बरोबर. आता अनेक जण इथं मी पाहतो त्यांच्याशी बोलत नाही, असं पण होईल. कारण ती लोक काय काम नीट करत नाही. भक्त म्हणून इथे येतात, नवऱ्याला चहा पण देणार नाही. अशी काय भक्त कामाची बद्दल सांगू. आपलं जे कर्तव्य ते सोडून जर आपण देवदेव म्हणत असेल, मी देवाचं करतो, मला काय कळत नाही का, मुलांना डबा द्यायचा नाही, काय करायचं, कशी भक्ती करत असतो. आणि हे आपण जो संसार घेतलेला आहे फक्त नीट करायचा आहे, देवाचं नामस्मरण करायचंय, कर्तव्य चुकायचं. मी मुलांना शाळेत जर नीट पाठवलं नाही